खड्ड्यांमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता ठाणे प्रशासनाला जाग आलेली आहे। TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत प्रशासनाने तात्पुरते खड्डे बुजवले। खड्ड्यांवर डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजवण्यात आले। ठाण्यामध्ये खड्ड्यांमुळे 2 जणांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर आता प्रशासन जागा झालेलं आहे। प्रशासनाने तात्पुरते हे खड्डे बुजवलेले आहेत। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गणेश, वृषाली, आपण सध्या आनंदनगर जकात नाका या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर खड्ड्यांमुळे मनसेने आंदोलन केलं होतं। TV9 मराठीच्या वृत्तवाहिनीने बातमी दाखवल्याच्या नंतर प्रशासनाला आता जाग आली होती। मात्र वरवरचे जे खड्डे आहेत ते डांबरी पॅचअप लावून बुजवण्यात आलेले आहेत। मात्र आजूबाजूचा परिसर पाहू शकतो, डाव्या बाजूने दुचाकी हे जात असतात आणि तिकडचे खड्डे अजून देखील बुजवले गेले नाहीये। पाहिजे तसे काम जे ते प्रशासनानं केलं गेलं नाहीये। ठाणे जिल्ह्यामध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा TDR जवानाचा खड्ड्यांमुळे दुचाकी प्रवास करत असताना अंदाज न आल्यामुळे ते तोल गेल्यामुळे खड्ड्यामुळे मृत्यू झाला होता। पाहिलं तर प्रशासनाने ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं काम दिसून येत नाही। पाहू शकतो, हाच तो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचे आकाराचे आणि लहान मोठे खड्डे या ठिकाणी पाहिजे तशा प्रमाणात बुजवले गेले नाहीये। त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। वरवरच्यावर माती टाकण्यात आलेली आहे, ती देखील वाहून गेलेली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा खड्ड्यांचं साम्राज्य मुंबईच्या वेशीवरती, ठाण्याच्या वेशीवरती आपल्याला पाहायला मिळतं। पाहू शकतात याच खड्ड्यांमध्ये पूर्णतः पाणी साचलेलं आहे। पाणी साचल्यामुळे कुठलाही अंदाज या ठिकाणी वाहनधारकांना येत नसतो। मात्र त्यामुळे आणि त्याच्यामुळे अपघाताच्या घटना घडतायत। धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।